नमस्कार मित्रांनो, इंजिनियर्स एच आयस्क्वेअर आय टी पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. ह्या पॉडकास्टद्वारे आपण आपल्या काही सरळ सोप्या प्रश्नांची उत्तरे देतो. जसे इंजिनिअरिंग म्हणजे काय, त्याच्यात प्रवेश कसं मिळवायचं, टेक्नॉलॉजी अपडेट्स कशा असतात आणि प्लेसमेंट संदर्भात. आजचा विषय जरा वेगळा आहे. दरवेळेस आपण टेक्नॉलॉजी बद्दल बोलतो, पण आज आपण जरा हटके विषयावर बोलणार आहोत. आजचा विषय आहे NSS आणि ह्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहे डॉक्टर संदीप वरपे. हॅलो सर. नमस्कार सर. तर तुम्ही NSS प्रोग्राम ऑफिसर पण आहात, बरोबर? ओके. तर मला सगळ्यात पहिले सांगा की किती वर्ष झाले तुम्हाला आयस्क्वेअर आय टी मध्ये सर? नमस्कार सर्वांना. तर मी आयस्क्वेअर आय टी मध्ये गेले 12 वर्ष शिकवत आहे इंजिनिअरिंग फिजिक्स. आणि तसेच मागच्या 6 वर्षापासून मी NSS म्हणजेच राष्ट्रीय सेवा योजना चा प्रोग्राम ऑफिसर म्हणून काम करत आहे. त्यामध्ये अनेक बॅचेस गेले, अनेक कॅम्प केलेत मी. तर त्याबद्दल आपण सविस्तर बोलूयाच पुढे. तर प्रत्येक गोष्ट मी सविस्तर तुम्हाला माहिती देऊ शकेल, कारण गेली 6 वर्ष काम करतोय त्यामध्ये. आणि 5 आम्ही NSS कॅम्प केलेले आहेत. या 6 वर्षांमध्ये 5 कॅम्प असे झालेले आहेत. आता तुम्ही तिथे काम केलेलं म्हणून तुम्हाला एकदम डिटेल माहित असणार NSS काय, पण माझ्यासारख्या व्यक्तीला NSS म्हणजे की एक कॅम्प्स होतात, मुलं तिथे जातात, 4 दिवस मुलं लेक्चर्सला नसणार आहे, 5व्या-6व्या दिवशी येतील, एवढंच माहिती आहे. पण मला असं वाटतं NSS मध्ये फक्त कॅम्पच्या व्यतिरिक्त तिथे जे मुलं करतात ते जास्त इम्पॉर्टंट आहे. तर मला नक्की सांगा की काय होतं या कॅम्प्स मध्ये? पण पहा, NSS मध्ये पहिलं NSS मध्ये मुलांना प्रवेश घ्यायचा का, हा इथून सुरुवात होते. तर बरेचसे आपण शहरात आपण पाहतो, आपलं कॉलेज शहरात आहे. या शहरातली बरीचशी मुलं आहेत की त्यांना ग्रामीण जीवनाचं काहीच माहिती नसते, की ग्रामीण जीवनामध्ये किंवा कृषी उत्पन्न असतात. काहींना एवढे माहित नसतं की आपल्या जे कांदे बटाटे येतात किंवा दूध येतं. तर बराच आपण विचारतो एखाद्या मुलाला की दूध कुठून येतं, तर ते लोक सहज म्हणतात की भैया दूध देतो. तर दूध उत्पन्न कसं होतं, दुधासाठी काय कष्ट घ्यावं लागतं शेतकऱ्यांना, हे ग्रामीण जीवनात काय काय गोष्टी होतात त्याचा प्रत्यक्ष अनुभव येण्यासाठी आपण NSS कॅम्प असतो. तर प्रत्येक ज्या महाविद्यालयामध्ये NSS युनिट असतं त्यातले 50% विद्यार्थ्यांना आपण कॅम्पला नेऊ शकतो. तर आपल्या महाविद्यालयात 100 मुलांचं युनिट आहे. तर 100 पैकी दरवर्षी आपण 50 मुलांना आपण NSS कॅम्पसाठी नेत असतो. तर NSS कॅम्पला जाण्यापूर्वी आपण पहिलं ते गावाची छाननी करतो. पहिलं कोणत्या गावाला आपल्याला जायचंय, तिथे काय काय काम करता येतील याचं निरीक्षण करतो. आणि एकदा फायनल झाल्यानंतर आपण तिथे 7 दिवसासाठी निवासी शिबिर असतं. टोटल 7 दिवसाचा निवासी शिबिर असतं. आणि त्या शिबिरामध्ये आपण जाण्यापूर्वी सर्व ठरवलं असतं कोणती कोणती कामं करायची. तर एक दिवस आपण काय करत असतो, मुलांना तिथे आपण सर्वे घेत असतो. सर्वे घेऊन त्या मुलांचा ग्रुपने म्हणजे ज्यांना ठरवून दिलंय त्या घरी ही मुलं जात असतात आणि त्या घरातली सविस्तर माहिती घेतात. त्यामध्ये तिथे जे घरातले जे सभासद आहेत त्यांचं शिक्षण काय किंवा त्यांचा व्यवसाय काय. काही लोक शेती करत असतात, काही शेतीबरोबर दुसरे जोड व्यवसाय असतात. मग त्यामधल्या छोट्या छोट्या असल्या अडचणी हे समजून घेतात. जसं की शेतकऱ्यांना लोड शेडिंगचे प्रॉब्लेम असतात किंवा कधी कधी उत्पन्न तर खूप येतं आणि होत असं त्यांना मार्केटिंगचं नॉलेज नसल्यामुळे त्यांचे नुकसान होतात. म्हणजे समजा मागच्या वर्षी आम्ही मुळशी तालुक्यात गेलो होतो. मुळशी तालुक्यातला शेतकरी जो कोथिंबीर पिकवत होता किंवा मेथी पिकवत होता, तो तिथे 5 रुपयांनी विकायचा. आणि तीच कोथिंबीर 25 किलोमीटर अंतरावरती पुण्यामध्ये तीच कोथिंबीर असते 20 रुपये किंवा 25 रुपयाला. जो हा मधला जो दुवा आहे किंवा मधले दलाल आहेत, ती दलाली जर हटली तर त्यांची 5 रुपयाची कोथिंबीर त्यांना 25 20 रुपयात मिळेल. म्हणजे त्यांचा जो उत्पन्न जो खर्च आहे तो बऱ्यापैकी त्यांना कव्हर होऊ शकतो. हे विद्यार्थ्यांना माहित असते. माहितीला ते विद्यार्थी त्याची माहिती जाणीव करून देतात शेतकऱ्यांना. आणि दुसरे काही त्यांचे प्रॉब्लेम आहेत त्यामध्ये आमचे जसं आपलं इंजिनिअरिंग कॉलेज आहे त्यामध्ये जे टेक्निकल इन्फॉर्मेशन असतात, समजा की एकदम बेसिकच पाहिलं तर आधार कार्ड अपडेट असेल तर आधार कार्ड अपडेटेशन हे मुलं जे शेतकरी असतात त्यांना माहित काहीच नसते. किंवा दुसरं असेल की बरेचसे लोक आता नवीन टेक्नॉलॉजी यूज करत जातात, जसे की गुगल पे असेल, फोन पे असेल, त्याचशिवाय व्हॉट्सअप वापरतात.
पण त्याच्यामुळे जे होणारे प्रॉब्लेम आहेत यांची त्यांना जाणीव नसते. बराच वेळा काही की फेक लिंक येतात आणि हे लोक ग्रामीण भागातले जर काही ती लिंक आले SBIच्या नावाने आहे किंवा कोणत्या मंत्र्यांनी पाठवले आणि त्यात काही आपला फायदा आहे आणि बरेचसे स्कीम्सचेही निघत असतील, तर मुलं हे काय करतात, मुलं त्यांची माहिती देतात. हे फेक कसे असतात, योग्य माहिती कशी येते याची त्यांना जाणीव करून देतात, माहिती करून देतात. आणि त्यामुळे होतात बराच वेळा ते ग्रामीण भागातल्या लोकांना ते छान वाटतं. आणि जेव्हा अगदी त्यांच्या मैत्रीपूर्ण त्यांना माहिती दिली जाते ते त्यांना पटतंही. किंवा गुगल पे कसं वापरायचा, त्यांचे काही प्रॉब्लेम्स आहेत तेही मुलांना सांगितले जातात. किंवा वोटर IDs असतात, तर बऱ्याच वेळा मुलांना फार म्हणजे शेतकऱ्यांना तिथल्या स्थानिक लोकांना फार त्रास होतो की समजा वोटर रजिस्ट्रेशनसाठी. तर मग हे करतात, ही मुलं त्यांना वोटर रजिस्ट्रेशन करून देतात. तर त्यांना एक अगदी त्यांच्या तालुक्या गावात न जाता घरच्या घरी ही कामं होतात. त्यामुळे शेतकऱ्यांना खूप छान वाटतं. किंवा मागच्या वेळेस आम्ही काही सर्वे केला होता, तिथं बऱ्याच जणांना याचे प्रॉब्लेम होते, डोळ्याचे प्रॉब्लेम होते. तर आम्ही काय केलं, तर एका याला जे डोळ्यांचे डॉक्टर होते, आता आम्ही बराच वेळा आम्ही सामाजिक जीवनात असल्यामुळे ह्या डॉक्टरांशी संबंध येतो. आम्ही फोन केला सहज, डॉक्टर उद्या थोडा वेळ आहे का तुम्हाला, कारण इथले काही वयस्कर आजी आहेत त्यांना डोळ्याचे इश्यू आहेत. तर जर आपण जर शिबिर घेतलं आणि आम्ही म्हणतो तुम्हाला नुकसान नको, डॉक्टरला पण नुकसान नको, म्हणजे तुम्हालाही नुकसान नको आणि यांनाही म्हणजे होऊ शकेल, परवडेल अशा दरामध्ये चष्मे वाटपाचं काम केलं. तर मग जे जे वयस्कर आजी किंवा काही लोक होते त्यांची आम्ही डोळे तपासणी केली आणि ज्यांना हवं तशा नंबरचे चष्मे पुरवले. आणि अत्यक्ष अल्प दरात म्हणजे 60 रुपयापासून ते 250 रुपयापर्यंत हे चष्मे दिले गेले. त्यामुळे त्या आजी इतक्या खुश झाल्या, कारण यांना जर डोळे जर चेक करायचे असेल ग्रामीण भागात, तिथून त्यांना साधारण 20-25 किलोमीटर यावं लागत होतं, शहरात यायला लागतं. आणि एकच बस असायची, सकाळची एक बस आणि संध्याकाळची एक बस. आणि तिथं जेव्हा त्यांना घरच्या घरी भेटले तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. आणि असेच म्हणजे आपण काय खूप चेंज करू शकत नाही, पण थोडं थोडं जर बदल केला तर नक्कीच त्याचा प्रभाव पडतो. आणि जी मुलं शहरातली आहेत त्यांना थोडी थोडी जाणीव निर्माण झाली पाहिजे. कारण आपण बऱ्याच वेळा काय म्हणतो की हे कशासाठी पाहिजे, NSS कशाला काय, पण होतं काय, शहरातली मुलांना बऱ्याचशा गोष्टी माहित नसतात. अगदी जर आपण पाहिलं उच्चभ्रू कुटुंबातले जर एखादा विद्यार्थी असेल त्याला माहितीच नसतं की भाजी कशी बनवायची किंवा काय बनवायची. तर जेव्हा आम्ही कॅम्पला जातो तर त्यावेळेस आम्ही काही ग्रुपमध्ये मुलांची विभागणी केली जाते आणि त्या दिवशी जेवण हे बनवायचं काम त्यांचं असतं. म्हणजे ज्या मुलांना ना की जे खाल्यानंतर त्यांची ताट उचलून ठेवायचं माहित नसतं त्यांना आम्ही भाजी कापायला लावतो, त्यांना आम्ही पोळ्या बनवायला लावतो. ज्यांना येत नाही त्यांना सुरुवात करतो, तुला जर येत नाही तर पोळी भाजली पाहिजे. म्हणजे अशी थोडी थोडी स्टेप शिकतात मुलं. आणि त्याचा जर तो आउटपुट पाहिला तर खूप वेळा मला ना स्वतःला फोन येतात, जे कॅम्प मधनं गेले ना पालकांचा फोन येतो, अहो सर काय एक 7 दिवसात काहीतरी अगदी चमत्कारच झाला. काय झालं की आमची जे मुलं आहेत ना, जे कधी आल्यानंतर आम्हाला म्हणजे पाणी देत नव्हते किंवा त्यांचं झाल्यानंतर असं ताट पडून देत होते, आता जर आम्ही ज्यांचे दोन्ही आहेत आई वडील दोन्ही कामाला जातात, तर ही मुलं काय करतात, तिथे सगळी काही आधीची भांडी वगैरे पडली असतात, जर कामवाली आली नाही तरी भांडी धुवून ठेवतात. कधी कधी थोडासा ते भात वगैरे करून ठेवतात. जर त्यांची आई वडील आली तर त्यांना चहा बनवून देतात. म्हणजे त्यांना वाटतं ही मुलं काहीच करत नव्हती, आता एवढं करायला लागलं म्हणजे खूप बदल झाला असेल ना. कारण मुलांमध्ये ना आम्ही जाणीव निर्माण करत असतो की आपले आई वडील किती कष्ट घेत असतात. ते क्लासरूमच्या मध्ये होत नाही. हो, एक्झॅक्टली. कारण आपण काय म्हणतोय, लर्निंगचे वेगवेगळे प्रकार जसे क्लासरूम लर्निंग आहे, क्लासरूम मध्ये आपण शिकवत असतो, त्याचा जो इम्पॅक्ट असतो फार मर्यादित असतो. त्यासाठी नवीन एक सब्जेक्ट इंट्रोड्यूस झालाय, प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग. बरोबर, फर्स्ट इयरला, सेकंड इयरला प्रोजेक्ट बेस्ड म्हणजे काय, ते प्रोजेक्ट करतात आणि त्याच्याहून शिकतात. पण त्याच्याही पेक्षा सर्वात जास्त इम्पॅक्ट होतो वर्क बेस्ड लर्निंग. म्हणजे ज्या गोष्टी ते मुलं शिकतात ते डायरेक्ट अप्लाइड होतं. म्हणजे थोडं म्हणजे आपण नुसतंच सामाजिक म्हणत नाही, काही काही गोष्टी म्हणजे की समजा काही वेळेस आम्ही ज्या ठिकाणी राहतो तिथली लाईट जाते, तर त्यावेळेस चेक केला तर फ्यूज गेलेला आहे. तर त्यातली जी आपली जी इलेक्ट्रॉनिक्सची मुलं आहेत त्यांना तिथे त्यांचं नॉलेज अप्लाय करता येतं. फ्यूज गेल्यानंतर किती गेटची वायर वापरली पाहिजे, नाही तर कधी कधी घेतात अगदी मोठ्या गेटची वायर टाकली आणि जो इनपुट पॉवर आहे तो जर कमी असेल तर काय होते, डायरेक्ट पूर्ण सर्किट जळू शकतं.
आणि हे जेव्हा प्रॅक्टिकली ते समजून घेतात तेव्हा त्यांना कळतं की नाही नाही, आपल्याला वायरची गेज कळलं पाहिजे. आपल्या 10 गेजच्या वायर टाकायची याला फ्यूजला की 15 गेजची टाकायची. हे प्रॅक्टिकली ते मुलं समजून घेतात. नाहीतर होतं कसं, इंजिनिअरिंगची मुलं आहेत, घरी आई म्हणते अरे मिक्सरला काय झाले बघ, तो मुलगा म्हणतो मी इंजिनियर आहे, मला काय माहित नाही, ते तो IT वाला करेल, हा तो टेक्निशियनला बोलवा आणि रिपेअर करून घ्या. पण जेव्हा आपण कॅम्पमध्ये मुलं जातात त्यांना हे मुलांना आपण थोडं थोडं ट्रेनिंग देत असतो. एखादा टेक्निकल पर्सन आणत असतो, त्यांच्याकडनं ते म्हणजे फिजिकली त्यांना ह्या गोष्टी कळतात. नाहीतर कसं होतं, आई काय म्हणते हा एवढा ENT इंजिनियर झालाय आणि मिक्सर बंद पडल्याला काही करता येत नाही, का उपयोग आहे इंजिनिअरिंग. किंवा कॉम्प्युटर इंजिनियर आहे आणि मोबाईल हँग झालाय, त्याला रिपेअर म्हणजे ते थोडी छोटी छोटी कामं करता येत नाही, तर त्याच्या इंजिनिअरिंगचा उपयोग घरच्यांना होत नाही. अशी गोष्टी होते. म्हणजे आपल्या NSS काय करायचंय, एक तो वैयक्तिक विकास पण झाला पाहिजे, शिवाय समाजाचा पण विकास झाला पाहिजे आणि समाजातले जे काही प्रॉब्लेम्स आहेत हे यांना कळले पाहिजे. जसे की आता आपण काय म्हणतो, गरीब लोकांना प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे आर्थिक असं म्हणताय, म्हणजे सगळेच इश्यू काय गरिबांनाच आहेत असं नाही. समाजामध्ये सर्वसामान्य आहेत, त्याचप्रमाणे जे श्रीमंत लोक आहेत, उच्चभ्रू लोक आहेत, त्यांचे काही प्रॉब्लेम आहेत. खूप वेळा असं होतं की यामध्ये आपण पाहतो की श्रीमंत कुटुंब आहे, भरपूर पैसा आहे, पण मुलं आहेत अमेरिकेला आहेत, इकडे यांना पाहिजेच कोण नाहीये. मग अशा वेळेस काय होतं, त्यांचा मानसिक जो प्रॉब्लेम असतो हे विद्यार्थ्यांना समजतं आणि थोडी जाणीव होऊन ते जेव्हा त्यांची वेळ येते तेव्हा त्यांना लक्षात येते की आपलेही सुद्धा पॅरेंट्स असेच जर एखाद्या ठिकाणी राहिले तर त्यांची मानस्थिती कशी होऊ शकते, कारण काही वर्षानंतर आपल्यावर सुद्धा तीच वेळ येणार आहे. याची जाणीव त्या विद्यार्थ्यांना होते. तर सोशल स्किल्स सोबत आपण जे एक लाईफ स्किल्स म्हणतो, जगण्यासाठी जे बेसिक स्किल्सची गरज आहे ती आपण NSS द्वारे डेव्हलप करतो. बरोबर. तुम्ही मला आता बरंच सांगितलं की एखाद्या व्यक्ती किंवा एखादा विद्यार्थी NSS मध्ये जातो, त्याचे बरेचसे असे बदल घडतात. तर मला अजून थोडं सांगू शकतात की त्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास कसा होतो? बरोबर आहे. बरं पहा, मी आधी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की आपण जेव्हा NSS शिबिरला जातो किंवा आपले वार्षिक सुद्धा कार्यक्रम असतात, वेगवेगळे कार्यक्रम आपण महाविद्यालयात सुद्धा घेत असतो, म्हणजे थ्रू आउट द इयर आपण करत असतो कॅम्पच्या व्यतिरिक्त. तर आपण काय करतो, प्रत्येक कार्यक्रमासाठी आपण एक लीडरची नेमणूक करतो. म्हणजे तो काय करत असतो, लीडर प्रत्येक तो कार्यक्रमाचं प्लॅनिंग करत असतो. त्यासाठी येणाऱ्या अडचणी किंवा त्यासाठी लागलेली आर्थिक मदत ती कुठून मिळेल याचं सुद्धा प्लॅनिंग तो करत असतो. किंवा कधी कधी काय होतं, अचानक काहीतरी इन्सिडेंट होतात आणि कार्यक्रम होणारच नाही अशी कंडिशन होते. मग अशा वेळेस त्यांचं इमोशनल असतात, मुलाची पूर्ण तयारी केली असते आणि असं काहीतरी होतात, समजा खूप तयारी केली अचानक पाऊस आला तर काय करायचं. तर हे नाही, मुलं ही मानसिकरित्या तयार होतात आणि त्यावेळेस बाकी लोकांना कसं हँडल करायचं याची त्यांच्यात गुण म्हणजे त्यांना माहिती होते आणि यातनं हळूहळू करत एक नेतृत्व गुण तयार होतो. आणि NSS म्हणजे बरीचशी मुलं आपल्याला दुसऱ्या जे कार्यक्रम असतात त्यामध्ये नेतृत्व करताना दिसतात. म्हणजे NSS मधनं लिडरशिप क्वालिटी पुढे येते. त्याचबरोबर त्यांना एक माहिती असते की प्लॅनिंग असते. प्लॅनिंग म्हणजे समजा जर आपण पाहिलं कॅम्पमध्ये जेवणाची हे असते, त्यांना जेवण करायचंय तर ते नियोजन करतात. समजा आपल्या 100 मुलं आहेत तर 100 मुलांना किती पोळ्या लागतील आणि त्या पोळ्या 100 करण्यासाठी त्याच्यासाठी किती पीठ लागेल, आणि ते जर पीठ तुम्हाला जर उद्या हवे असेल तर आदल्या एक दिवस तुम्हाला दळण करून आणणं गरजेचं आहे. हे मुलांना सगळं प्लॅनिंग त्यामुळे येत असतं. नाही तर अचानक त्याच दिवशी आज कार्यक्रम आहे त्याच दिवशी आपल्याला सर्व वाजेल तसं करून जमत नाही, कारण तुम्हाला बॅकडेटेड त्यासाठी प्लॅन करायला लागतो. हे सर्व मुलांना कळतात. असं म्हटलेलं काही चुकीचं ठरणार नाही की एक लिडरशिप क्वालिटी डेव्हलप होते, प्रॉपर मॅनेज कसं करायचं आणि त्यासाठी बॅक एंडला काय काय प्रोसेसेस होतात हे सगळं मुलं बघतात आणि त्यांना माहित होतं. समजा आपण साधी कोणतीही साधी भाजी जरी करायची म्हणले, समजा फॉर एक्झाम्पल आपण मटकीची उसळ करायची, तर मटकीची उसळ करायची तर मटकी आदल्या दिवशी भिजवली पाहिजे, नंतर ती मोड्यासाठी बांधली पाहिजे. हेच जे आहेत ना ते डायरेक्ट त्यांच्या प्रॅक्टिकली याच्यात जीवनात येतात आणि त्यांना कळतं की जर तुम्हाला एक्झाम द्यायची कोणती, समजा एखादी UPSC किंवा MPSC एक्झाम द्यायची आहे तर त्या परीक्षा दिवशी जाऊन किंवा 8 दिवस जाऊन
कधीच तुम्ही सक्सेस येऊ शकत नाही. तुम्हाला काही वर्ष आधी त्यासाठी तयारी करावी लागते, तुला वाचन करावं लागतंय, त्यानंतर तुम्हाला जनरल नॉलेजची माहिती घ्यावी लागते. ह्या गोष्टी, ह्या जे वर्क बेस्ड लर्निंग असते त्यातून त्याला कळतात, त्यांना अनुभव येत असतो. अगदी बरोबर. मग आता जसं तुम्ही म्हटलं मगाशी की आपण 6 वर्षामध्ये 5 असे कॅम्प्स घेतलेले आहेत, तर मग I2IT मध्ये NSS साठी अजून कोणते आपण उपक्रम राबवतात? हे बा, आपण जर कॅम्प मध्ये जर पाहिलं, शिबिरामध्ये आपण विहीर पुनर्भरण म्हणजे काय केले, बऱ्याच वेळा आपण म्हणतो उन्हाळ्यामध्ये ना ग्रामीण भागातल्या विहिरींचं पाणी खूप खाली जातं आणि त्याच भागात पावसाळ्यात खूप पाणी असतं. तर आम्ही काय केलं, त्या विहिरीपासून साधारण काही मीटर अंतरावरती एक बंधाऱ्या टाईप हे केलं आणि किती हे काय केलं आम्ही, तिथे ना शोष खड्ड्यासारखं प्रकार केला. म्हणजे साधारण 100 ते 150 मीटर वरती शोष खड्डे बनवले आणि ते शोष खड्डे साधारण 25 ते 20 फुटापर्यंत ते हे केले. आणि त्यावेळेस काय होतं, जेव्हा पावसाळ्यात पाणी येतं ते त्या शोष खड्ड्यात जिरलं जातं आणि ज्या उन्हाळ्यामध्ये म्हणजे काय होतं, जमिनीचा जो हे असतो भूजल साठा ही वाढत जातो. हे काम मी उपक्रम केला होता. किंवा याच्यामध्ये जेव्हा मी मावळ तालुक्यामध्ये गेलो होतो, त्या डोंगरावरती काय होत होतं, पाणी तर खूप येतं आणि ते सगळं पाणी वाहून जात होतं. तर आम्ही काय केले, काही याचे दगडाचा वापर करून ना बंधारे तयार केले आणि ते बंधारे काय केलं होतं, काही ठिकाणी जितके शक्य होईल तसे केले दगडाचा बांधकाम करून. काही ठिकाणी जे उंडके पडले होते डोंगरामध्ये ते उंडके टाकले आणि जे काही पाणी येत आहे डोंगरावरनं ते अडवायचं काम केलं. म्हणजे जसं आपण म्हणतो ना की वाहणारं पाणी अडवायचं आणि अडलेलं पाणी जिरवायचं. आणि हे जिरलेलं पाणी खूप दिवस जमिनीत जिरू शकतं आणि राहू शकतं. जसं की आम्ही एक वर्ष एका ठिकाणी गेलो होतो, तर तिथे आम्ही पहिल्या वर्षी तेच काम केलं आणि दुसऱ्या वर्षी आम्ही साधारण जानेवारी महिन्यामध्ये शिबिरासाठी गेलो. तर आम्ही तिथे एक आधी निरीक्षण केलं, जिथे जिथे आम्ही बंधारे बांधले होते ना त्याच्या आजूबाजूला जे आपण हिरवं गवत असतं ते हिरवं गवत दिसत होतं आणि जिथे बंधारे नाहीत ना तिथं पूर्ण सुकलेलं होतं. म्हणजे जिथे जे बंधारे बांधले होते आम्ही छोटे छोटे, तर तिथं पाण्याची जो हे ना पातळी वाढली होती आणि त्यामुळे जर पाऊस आपण साधारण सप्टेंबरमध्ये पाऊस थांबतो, तरीही डिसेंबर आणि जानेवारी महिन्यापर्यंत ते हिरवं गवत आपल्याला दिसत होतं. म्हणजे आपण काय म्हणतो इम्पॅक्ट, म्हणजे आपण काही काम केलं ना त्याचं काहीतरी आउटपुट आलेलं आहे. त्यामुळे आम्ही पुढच्या वर्षी अजून हिरीने काम केलं आणि जिथे आधी पहिल्या वर्षी 10 बंधारे बांधले होते छोटे, तर त्याचे आम्ही 20 केले. त्यामुळे जो पट्टा होता डोंगराचा, आता जर तुम्ही पाहून आलात ह्या वेळेस सुद्धा आता एप्रिलमध्ये, अगदी आम्ही म्हणणार ना की हिरवगार असेल, पण तिथे गवत दिसत आहे. आणि ते गवत जर असेल डोंगरच्या उतारावरती तर त्याची जी धूप होते, जी माती वाहून जात असते, ते टळलं जातं. आणि जर हे गवत असेल, धूप थांबली तर ऑटोमॅटिक काय होतं, तिथलं जे वनीकरणाचं हे ते खूप मोठ्या प्रमाणात राहतं आणि जितकी जास्त प्रमाणात तिथे झाड असतील तितक्या जास्त प्रमाणात पर्जन्य वाढतं, म्हणजे पाऊसचं प्रमाण वाढतं. आता तुम्ही एवढे सगळे कॅम्प्स घेतलेले आहात, तर तुम्ही I2ITच्या मुलांना NSS जॉईन करण्यासाठी कसं प्रेरित करता? मॅडम, प्रेरित करण्याचं म्हणजे आम्ही काय करतो, आम्ही खूप त्यांना इम्प्रेस करायचा प्रयत्न करत नाही. आम्ही काय करतो, अर्थही नाहीये. काय होतं, फोर्सफुली जर आपण काम करायला गेलं तर ते थोडे दिवस येतात आणि जो पण त्यांना छान छान वाटतो पण येतात आणि नंतर ते दूर जातात. तर आम्ही काय करत असतो, जो इंडक्शन प्रोग्राम असतो ऍडमिशनच्या नंतर, त्यावेळेस जे आपले सिनियर विद्यार्थी आहेत ते त्यांचे एक्सपिरियन्स शेअर करतात. आम्ही छोटी छोटी व्हिडिओ तयार केले असतात, जसं की पंढरपूर दिंडी असते, त्या दिंडीत आपण कसं पार्टिसिपेट केलंय, तिथले जे लोक असतात वारकरी, त्यांना मुलं ही कशी मदत करतात आणि त्यामुळे त्यांचा जो आनंद दिसतो त्या वारकऱ्यांचा, ते रेकॉर्ड केले असतात, ते आम्ही मुलांना दाखवत असतो. किंवा मागच्या वेळेस आम्ही हे केलं होतं, एक केटी बंधाऱ्याचं काम केलं होतं. तर बिफोर आणि आफ्टरचा इम्पॅक्ट दिसतो. म्हणजे काही दिवसांपूर्वी आम्ही काम करण्यापूर्वी तो पूर्ण जो नाला होता, म्हणजे ओढाचा रिजन होता, पूर्णच खाली होता, अगदी थोडंसं पाणी होतं. पण जेव्हा आम्ही केटी बंधाऱ्याचं काम केलं त्यानंतर आम्ही जेव्हा कॅम्प संपला तर 4-5 दिवसांनी आम्ही पाहिलं तर पूर्ण तो बंधाराचा भरला होता. आणि हे जे मुलं पाहतात तर मुलांना समाधान, म्हणजे एक छान वाटतं. आणि फक्त पार्टिसिपेट केलोय आणि आपण झालं असं नाही, त्याचं हे आउटपुट दिसतं, त्यामुळे मुलं त्याकडे अट्रॅक्ट होतात. शिवाय आपले विद्यापीठ सुद्धा जे NSS मध्ये पार्टिसिपेट करतात त्यांच्यासाठी काही विशेष मार्क्स देतात, म्हणजे युनिव्हर्सिटी.
म्हणजे साधारण जर कॅम्प वगैरे करत असेल त्या मुलांना 10 मार्क्स मिळतात एक्झाम मध्ये. म्हणजे हे 10 मार्क्स ना खूप महत्वाचे राहतात. समजा एखाद्या विद्यार्थ्याला 2 विषयामध्ये तो फेल झालाय आणि त्याला 2, 3, 4 किंवा 5 मार्क्स लागतात, तर 2 विषयाला डायरेक्ट मार्क्स मिळतात. जसं ग्रेस मध्ये काय होतं, एकाच विषयाला मार्क मिळतो. पण ते ऑर्डिनन्स 163 एक ऑर्डिनन्स आहे, त्यामध्ये जर एनएसएसची मुलांनी पार्टिसिपेट केला 1 वर्ष आणि 1 कॅम्प केलाय, तर त्याला हे 10 मार्क्स मिळून जातात आणि त्याचे सहज हे 2 विषय पास होतात. हा एक बेनिफिट मुलांसाठी चांगला राहतो. आणि हे जे गोष्टी जेव्हा मुलांना माहित होतात, ते मुलं आपोआप एनएस मध्ये भाग घेण्यासाठी स्वयंप्रेरणा येतात. आम्हाला कधी कधी तर लिस्ट लावावी लागते. हो का? 100 मुलं आहेत आणि 200 ते 250 मुलं उत्सुक असतात. तर आम्ही काय करतो, 1-2 प्रोग्राम घेतो आणि त्या प्रोग्राम मध्ये मुलांचं पार्टिसिपेट कसं आहे ऍक्च्युअल, मग त्यांना एंट्री करून घेतो. म्हणजे काही लोक फक्त इंटरेस्ट दाखवतात आणि कोणत्याच प्रोग्राम मध्ये पार्टिसिपेट होत नाही. मग त्या प्रोग्राम मध्ये हे लोक कसे काम करतात ते आम्ही एकदा ऑब्झर्व करतो काही लोक, आणि त्यावरती ठरवतो की कोणाकोणाला घ्यायचं आणि कोणाला नाही घ्यायचं. हे सगळं मॅनेज करायला तुम्ही एकटेच करतात का तुमची स्टुडंट टीम पण असते? स्टुडंट टीम मॅडम काय होतं, पहिल्या वर्षी मुलांना ट्रेन करायला लागतं, पण नंतर काय होतात, ही जी मुलं ट्रेन झाली असतात ती दुसऱ्या मुलांना ट्रेन करत असतात. मग ती आता काय चेन ऑटोमॅटिक तयार झालेली आहे. आता म्हणजे पहिल्या वर्षी मला थोडा त्रास झाला, म्हणजे मला सगळं करून घ्यायला लागलं, पण आता हीच मुलं करत असतात. फक्त आपण लक्ष द्यायचं आणि त्यांना थोडं जिथे चुकत असेल ते त्यांना दुरुस्त करायचं, एवढंच काम असतं. एक सस्टेनेबल चेन तुम्ही डेव्हलप केलेली आहे I2IT. अगदी बरोबर, छान. तर सर मला असं भरपूर एनएसएस बद्दल आज कळालंय तुमच्याबद्दल. I2IT कोणते कोणते उपक्रम राबवतात ह्याच्याबद्दलही कळालंय मला. अजून भरपूर आहेत. भरपूर आहे, अरे वा. तुम्हाला जर सांगू इच्छिता तुम्ही नक्की सांगा. हे पहा मॅडम, आपण काय करत असतो, जेव्हा मुलं ऍडमिशन घेतात त्यावेळेस आपला एक उपक्रम असतो की 18+, जे 18 वर्ष पूर्ण झालेत अशा मुलांची आपण मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करत असतो. नंतर त्यांचे हे असेल, आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, हे आम्ही मुलांचे अपडेट करून देत असतो. त्यानंतर परत ऑगस्ट, साधारण जुलै ऑगस्टच्या दरम्यान पाऊस झाले असतो, त्यावेळेस आम्ही वृक्षारोपणचं काम करत असतो. तर शक्य असेल तर महाविद्यालयाच्या परिसरामध्ये किंवा आम्ही आजूबाजूच्या गावामध्ये जातो आणि तिथे वृक्षारोपण करतो. त्यानंतर गणेश जयंतीमध्ये, गणपती विसर्जनामध्ये आपले एनएसएसची मुलं बरीचशी सहभागी होतात, म्हणजे पोलीस मित्र म्हणून काम करतात. नंतर परत काही मुलं गणपतीमध्ये किंवा नवरात्रामध्ये प्रबोधनाचं काम करतात. जसं की मागच्या वर्षी आपली काही मुलं याला गेले होते, निगडी इथे गेले होते आणि तिथे कॅन्सर कसा होतो, म्हणजे महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचा जे प्रॉब्लेम आहेत त्याबद्दल अवेअरनेस केलं होतं. म्हणजे सामाजिक कामं सुद्धा करतात, शिवाय काही टेक्निकल नॉलेज पण देतात. टेक्निकल नॉलेज म्हणजे आपले इथे इथे अपंग विद्यालय, तर अपंग याच्यामध्ये आपली एनएसएसची मुलं किंवा बाकी एनएसएस याची महाविद्यालयाची मुलं जात असतात. त्या मुलांना काही म्हणजे कॉम्प्युटर रिलेटेड नॉलेज देतात किंवा सोप्या भाषेत जे गणिती कशी सोडवायची याचं टेक्निक देतात. असे म्हणजे अजून काही ठिकाणी सुद्धा जातात मुलं. किंवा दुसरं जर पाहिलं आपण तर पंढरपूर वारीत दरवर्षी जात असतात, तर त्यामध्ये जे वारकरी असतात त्यांना ते मदत करत असतात. म्हणजे कधी कधी वारकऱ्यांचं काय होतं, ते पत्र वगैरे असतात जिथे जेवण करतात, ते असं इकडे तिकडे विखरले जातात. तर 1-2 मुलांनी जरी व्यवस्थित टाकली तर सर्वांना कळतं की आपल्या इथे टाकायचं आहे. किंवा आधी आपण जर पाहिलं ना काही वर्षापूर्वी, जो वारकरी गेल्यानंतर ना तो आजूबाजूचा रस्ता खूप खराब होत होता. खराब होतो, हो. ते बसतात, जेवतात तिथे, विश्रांतीला. कधी कधी सकाळचंही थोडा प्रॉब्लेम असतोच. तर एनएससी विद्यार्थी काय करतात, गाईड करतात, शौचालयाची व्यवस्था आहे तिकडे कसं जायचं त्यांना दाखवतात. त्यामुळे काय होतं, जी दुर्गंधी पसरत होती आधी त्याच्यावर खूप प्रमाणात फरक पडलेला आहे. आणि जे कधी कधी काय करतो आम्ही, ती पानं असतात पत्रवळीची, ती पानं गोळा करतो आणि त्याचं कंपोस्ट बनवलं. म्हणजे काय होत होतं, जे आधी लोक मुलं काय वारकरी काय करायचे, ताट घ्यायचे स्टेनलेस स्टीलचे वगैरे, ते धुण्यासाठी बरंच पाणी लागत होतं, सोप लागत होता, आणि ते एकत्र केल्यानंतर परत ते खराब पण होत होतं, ती जागा खराब होती केमिकलमुळे. मग त्याऐवजी आम्ही काय उपाय केलाय की आम्ही पानांची पत्र त्यांना डिस्ट्रीब्युट करतो आणि त्यात ते जेवण करतात आणि नंतर जेवण झाल्यानंतर पुन्हा आम्ही ती रिकलेक्ट करतो
आणि दरवर्षी काय होतं त्या भागामध्ये साधारण 10 ते 15,000 तरी पत्र गोळा होतात एका वेळेस. आणि जेव्हा वारकरी जातात दुसऱ्या दिवशी आम्ही काय करतो, कंपोस्ट खड्डा करतो आणि तिथे ते सगळं पत्रवरी वेगळे घाट, दुसराही जो बायोलॉजिकल कचरा असतो त्यात टाकतो आम्ही. त्यामुळे होतं काय, काही दिवसात पहिले तर तो कचरा होत असतो तो होत नाही, आणि दुसरं म्हणजे जे आहेत बायोडिग्रेडेबल असल्यामुळे त्यामुळे काय होतं, खत हे सुद्धा मिळतं. आणि आजूबाजूचे जे हे असतात थोडे ग्रामीण भाग इथले जो अटॅच आहे पुण्याच्या, त्या लोकांना आम्ही आवाहन करतो हे कंपोस्ट खत अवेलेबल आहे, तुम्ही घेऊन जाऊ शकता. अगदी कमी दरात, म्हणजे जो काय थोडा नॉमिनल खर्चामध्ये त्यांना भेटतं. ओके ओके, तर चालेल. वेळेच्या अभावी आपण अजून एक जमलं तर अजून एखादा एपिसोड आपण करूया आणि त्या दिवशी सविस्तर आपण माहिती घेऊया. तर थँक्यू सर, तुम्ही तुमचा वेळ काढून इथे आलात. बरीच छान छान आम्हाला माहिती कळाली आणि कॉलेज काय काय उपक्रम राबवतं याच्याबद्दलही कळालं. सो थँक्यू व्हेरी मच सर. धन्यवाद मॅडम. तर मग मित्रांनो, आजचा जर एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर ह्या एपिसोडला नक्की लाईक करा. आणि जर तुम्हाला NSS बद्दल तुम्हाला किंवा अजून कोणाला माहिती द्यायची असेल तर हा एपिसोड नक्की फॉरवर्ड करा. हा संपूर्ण एपिसोड आपल्या युट्यूब चॅनलवर आहे आणि युट्यूब चॅनलवर असे बरेच काही तुम्हाला एपिसोडही मिळतील. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.